ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय 77वी ओवी सुरू आहे। त्यामध्ये नासदीय सूक्ताचा काही भाग आपण काल पाहिला, पूर्णांशाने नाही, कारण बाप्पासाहेबांनी लिहिलेली 50 पेज आहेत आणि थोडाफार अर्थ आपण काल पाहिला। कामापुरता अर्थ आजही आपण पाहूत। ज्यावेळेस काल आपण पाहिलं, ज्यावेळेस काहीही नव्हतं, आधी असतही नव्हतं, सतही नव्हतं, अंधार नव्हता, उजेड नव्हता, तम नव्हतं, तेज नव्हतं, अमृत नव्हतं, मृत्यू नव्हता, असं नव्हताची स्थिती। दुसऱ्या श्लोकामध्ये असं पाहिलं की त्याच्या पूर्वस्थिती तम होतं, त्याच्या पोटामध्ये तेज म्हणजे परब्रह्म ज्याला म्हणता येईल ते होतं। ते कोणत्या रूपात होतं? अंब रूपात होतं। अंब म्हणजे पाणी, कवच अंधार होता, असत होतं, तम होतं। त्याच्या पोटात हे सत होतं, म्हणजे अंब रूपाने होतं। अंब म्हणजे पाण्याची एक वरची स्टेज आहे, पण स्थिर स्टेज आहे। सलील ही दुसरी स्टेज आहे। सलील म्हणजे धावणारं पाणी, गतिमान पाणी, गतीचा बोध होतो, स्थितीचा नाही। पण सलील म्हणजे स्थितीचा बोध होतो, आपण पाहिलं। आणि त्याला तो तप तापला, त्याला जाणीव होती मी एक आहे, बहु हवं, अशी कामना उत्पन्न झाली। कामना उत्पन्न झाली। आता थोडक्यात म्हणजे ही कामना ईश्वराच्या मनातून जी उत्पन्न झाली, ती कामना हा जोड आहे सत आणि असतचा। कामना हा पूल आहे, कामना हा ब्रिज आहे सत आणि असतचा। त्यांनी जोडलं। परमेश्वरामध्ये मूळ स्वधा शक्ती होती। स्वधा 2 प्रकाराने नंतर प्रचारात आली। स्वधा शक्तीचे 2 भाग, एक माया आणि दुसरं प्रकृती। माया ही प्रभूची गुणवती शक्ती आहे, गुणमयी शक्ती आहे, आणि प्रकृती ही क्रियाशक्ती। प्रकृती क्रियाशील आहे आणि ही गुणमयी आहे, लक्षात घ्या। आता ज्यावेळेस क्रियाशक्ती म्हटलंय, त्या क्रियाशक्तीमध्ये एक प्रकारे आता ती 2 तऱ्हेने विभक्त झाली। आता गुणमयी माया आणि क्रियाशक्ती ह्या 2 शक्ती प्रभूच्या आहेत। जी गुणमयी माया आहे तिच्याद्वारे पुरुष उत्पन्न झाला, पुरुष भाव, आणि प्रकृती क्रियाशक्तीद्वारे झाली। प्रकृतीपासून रेत निर्माण झालं, पुरुषापासून बीज निर्माण झालं। म्हणजे पहा, पुरुष आणि प्रकृती, पुरुष म्हणजे गुणमयी मायेपासून झालेलं आहे, आणि त्याच्यापासून बीज झालं म्हणजे शुक्र धातू झाला, वीर्य झालं। आणि प्रकृती म्हणजे स्त्री आहे, आणि पुरुष प्रधान आहे, त्याच्यापासून बीज म्हणजे शुक्र झालं, पांढरा रंग असल्याने वीर्य झालं, आणि बायांकडनं रेत आलं। म्हणजे मूळ प्रकृतीमध्ये रेत आहे आणि मूळ गुणमयी मायेमध्ये शुक्र आहे, त्याला गुणमयी म्हटले। आणि मग क्रोमोझोम गुणसूत्र असा शब्द आलाय पहा,
आधुनिक विज्ञानामध्ये गुणसूत्र. आणि गुणामध्ये सगळं काही येतं. मायेमध्ये ज्ञान, अहंकार, मन हे सगळं गुणामध्ये येतं. म्हणून रज रेत हे तिथून उत्पन्न झाले आणि त्याच्यावर फार मोठं बाप्पासाहेबांनी लिहिलं आहे किंवा त्या श्लोकामध्ये आलं आहे. तुम्हाला थोडक्यातच हा भाग सांगितला. थोडं वाचून दाखवायचं असेल तर किंचित वाचून दाखवतो. रश्मी धागा दोरा दोन टिंबांना जोडणारी मधली रेषा या शब्दाचा सूर्यकिरणाला व हिमकिरणालाही लावण्यात येतो व त्याचा इथे संबंध नाही. येथे असताचे ठाई सताला जोडणारा बांधणारा धागा म्हटला आहे. हा धागा म्हणजे मनात असलेले जे रेत, मनापासून रेत निर्माण झाले किंवा रजोद्भवा, मन हे रजापासून झालेत, बाईच्या रेतापासून मन निर्माण झालंय. तर मनात असलेले जे रेत, त्या रेताच्या ठिकाणी प्रगट होणारा आद्य काम होय. रेत प्रवाही असते. असे मनाचे रेत म्हणजे मनाचे विकार. त्या रेतातून विकार उत्पन्न झाले म्हणून काम विकार असा शब्द आला. या विकारात काम हा मुख्य आहे. मुळात तो एकटाच एक आहे. बाकीचे क्रोधादी 5 विकार काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर अन्य कारणांनी उत्पन्न होतात. मागील रुचेत कामस्तग्रे वर्णिले आहे. हे मन कोणाचे? तर द्वंद्वापलीकडील एकमेवाद्वितीय वायुरहित तेज आपल्या योग बलाने श्वसन करीत होते, त्याचे मन होय. स्वधा शक्तीच्या द्वारे वायुरहित हे ब्रह्म श्वसन करीत होते. हे त्याचं मन आहे. त्या मनामध्ये काम उत्पन्न झालं आहे. अशा निर्मम निर्द्वंद वस्तूला जर असत म्हटले तर अद्वैत सम आसीत, जर सत म्हटले तर सदैव सौम्य इंद्र मग्र आसीत, जर आत्मन म्हटले तर आत्मा वैश्वदग्रस्त आसीती, जर ब्रह्मण म्हटले तर ब्रह्मविघ्ने आसीत एकमेवाद्वितीय अशी उपनिषदातून वचने आहेत. अशी वस्तू निर्मनस्क असणार हे उघड आहे. मग ती प्रथम समनस्क कशी झाली कोणी सांगावे? नासदीय सूक्ताच्या भाषेत बोलायचे तर स्वधया असे सांगता येईल. ते तसे स्वधेने वायू वाचन श्वसन करीत होते, तसे स्वधेने मनवान होते झाले. स्वधापासूनच मन उत्पन्न झालं. स्वधापासून ते श्वसन करीत होतं. स्वधाशक्ती माया प्लस प्रकृती ज्यामध्ये मिक्स आहे. नासदीय स्वदया तसे स्वदेने मनवान झाले. बरे मनवान झाले हे कशावरून? तर स अकाममयत, त्याने कामना केली म्हणून. कारण कामना केली म्हणजे मन असलं पाहिजे त्याला. कामना करणे हा मनाचा धर्म आहे. म्हणून आरंभी जे निमनस्क होते म्हणजे मन नव्हतं, ते समनस्क झाले म्हणजे मन आलं. निर्विकार होते ते सविकार झाले व त्याने कामना केली. एकोहम बहुशाम. म्हणून मनोविकारात कामाचा उदय होणे, त्यासाठी अज व आजा याचे द्वंद्व उमटावे लागते. अज व आजा ते द्वंद्व म्हणजे प्रकृती व पुरुषाचे, स्त्री पुरुषाचे. अज म्हणजे पुरुष, अजा प्रकृती. अजा मेका लोहित शुक्ल कृष्णाम. हे सगळे वेदात, उपनिषदात, सांख्यशास्त्रात वाक्य येतात. स्वधा देखील आहे पा सप्तशतीमध्ये. स्वाहा स्वधा नमोस्तुते. स्वधा. प्राचीन ऋषींनी अद्वैती सांप्रदायिक वेदांताचा गंध नव्हता. त्यांनी केलेला अर्थ मानसिक व्यावहारिक दृष्टीने अनुभव घेऊन ठरविलेले अर्थ होते. चला पुढे घेऊ. रेथोदा बीजभूत रेत धारण करणारे क्षेत्र. अशा रेताला धारण करण्यामध्ये प्रजेमध्ये वाढवणारे जे स्त्री देहाचे जननेंद्रिय ते रेतोदा होय. त्यास निगलबलिती धारका म्हटले आहे. रेतोंधा रेत बीज धारण करून त्यातून पुढे प्रजेला जन्म देणारे क्षेत्र होते. क्षेत्र, क्षेत्रज्ञ.
प्राण्यांचे परोपकारी जीवपिंडातून शरीर निर्माण करणारे बीजभूत रोग हे आपल्या गुणशक्तीने व क्रियाकर्तृत्वाने महिमान्वय, क्रियाशक्ती जी प्रकृती आहे तिला महिमान म्हटलंय आणि बाकीच्याला बीज म्हणजे मायेपासून उत्पन्न झालेलं त्याला गुणशक्ती हे म्हटलंय, रेत म्हटलंय. हे आकाराने अतिसूक्ष्म असले तरी गुणाने अति मोठे होते. रतोधा आसन महिमान आसन, क्षेत्र होते व बीज होते. तमाच्या पोटात तेजोरूप सृष्टी बीज होते. तमाच्या पोटात तेजोरूप सृष्टीचे बी होते. त्या बीजातून सळसळणाऱ्या गतीने युक्त जगत जन्मास आले. ही स्थिती एखाद्या गर्भवतीच्या स्थितीप्रमाणे आहे. क्रीडिक नेटिझन्सचे हेच ठाम मत आहे. सूर्य असाच प्रसवतो व चालू लागतो. सविस्तर शब्दांचाही तो प्रसूतीचा अर्थ आहे. सविता प्रसविता जनानाम, अशी प्रसूती होण्यापूर्वी गर्भधारणा झाली पाहिजे. म्हणजे मूळ प्रकृती आणि पुरुषमध्ये गर्भधारणा झाली, विश्व आकाराला आलं. तसंच इथे स्त्री आणि पुरुष असं ठेवलेलं आहे. जे पिंडात ते ब्रह्मांडात आहेत म्हणून सगळं वर्णन ते आहे. आपल्याला माहिती आहे की जन्म मुलगा कसा घेतो, काय घेतो, तेच वर झालेलं आहे. भगवंतानी गीतेत प्रकृती स्वमाधिष्ठाय संभवामी असेच म्हटले आहे. प्रकृतीच्या आणि स्वधेच्या जोरावर मी जन्म घेतो असेच म्हटले आहे. येथे पतिर्भार्या संभविताम गर्भोत्वम जायते या न्यायाने पुरुषाला आपल्या प्रकृतीत उतरून, हे पहा, पुरुषाला आपल्या प्रकृतीत उतरून गर्भी भवन पावावे लागले. हेच काय, पण ही संपूर्ण सृष्टी ज्या यज्ञाने सिद्ध होते तो यज्ञच मुळात प्रसूतिकारक आहे. म्हणून प्रजापतीने प्रजानिर्मिती बरोबर त्या प्रजाजनांना अनेन प्रसविषेंध्व या यज्ञाने प्रसूती पावा असा धडा घालून दिला आहे. ह्या प्रसूतीच्या मागची गर्भधारणा कशी होते तिचे स्पष्टीकरण पुढील रुचेत आहे. कामस्तग्रे समवतिधी मनसा रेतहा प्रथम यदासित, आरंभी मनाचे जे रेत होते त्यात काम सम्यक प्रकारे प्रगट झाला. मन सर्व विकारांनी युक्त असतेच, त्यात काम हा पहिला आहे, मुख्य विकार आहे. वासना व विकार असे मनाचे दोन धर्म आहेत, वासना आणि विकार. वासना अधिक स्थिर राहते तर विकार सहज चळतात. विकार गतिमान असतात आणि वासना कशी असते, स्थिर. कारण मूळच्या धातृत्वाने वासना, आता वासनाचा धातू काय, बसणे, वसणे म्हणजे स्थितीदर्शक आहे. वसणे म्हणजे थांबणे, बसणे म्हणजे स्थितीदर्शक आहे. तर विकार, वि प्लस क्र म्हणजे विशेष करणे, करणे म्हणजे कृतीचा बोध होतो. विकार गतीचा बोध होतो, गतिदर्शक आहेत. वासनेतून कामना इच्छा निपजते. स अकामयत बहुशाम प्रजायते, या कामनेला अनुसरून पुढे जो काम उत्पन्न होतो तो रेताच्या ठाई वास करतो असे म्हटले आहे. येथे कामना ही साक्षात मनाशी संबंध आहे, तर काम हा मनाच्या रेताशी संबंध असलेला दर्शविला आहे. रेत प्रवाही आहे, द्रव्य आहे, म्हणून त्याचा जसा मनाशी संबंध आहे तसा शरीराशी संबंध आहे. अशा प्रकारचा काम प्रजाकामनेला धरून रेताच्या ठिकाणी हा आविर्भाव पावला व कार्यकारी झाला, म्हणजे गर्भीभूत अंड सिद्ध होते. हे प्रकृती पुरुषाचे मिळून बनलेले युग्म जग होय. तोच हिरण्यगर्भ, तोच प्रजापती. हिरण्यगर्भ शब्द आलेत पा भागवतामध्ये, महाभारतामध्ये. त्याला हिरण्यगर्भ म्हणतात. त्याला प्रजा उत्पन्न झाली की प्रजापती म्हणतात. गर्भधान आहे, प्रजा नाही निर्माण झाली तोपर्यंत हिरण्यगर्भ. तोच ब्रह्मदेव, त्यालाच ब्रह्मदेव म्हटलंय. कारण ते पहिले मूळचे गर्भीभूत अंड सोन्यासारख्या प्रखर तेजाने अन्वित आहे, म्हणून तो हिरण्यगर्भ होय. ही त्याची पहिली अवस्था. तिथून पुढे तो बहुविध प्रजांना जन्म देऊन बाहेर उमटला, मग प्रजापती बनला. आधी हा पुरुष हिरण्यगर्भ होता. नंतर शक्तीचा संयोग आला, रेत आणि शुक्रांचा कामाचा, मग काय बनला, प्रजापती. पण प्रजा निर्माण झाली.
व प्रजापती सुखाचे आगर असल्यामुळे तो क म्हणजे एक्स जसं आपण म्हटलंय, म्हणजे साक्षात सुख ह्या कच्या ठाई एका बाजूने पतित्व आहे. हे पहा, ज्यावेळेस हा स्वधेचा पती होतो, मायेचा पती होतो, एकाकडे स्वतः एकटा असतो आणि नंतर पती होतो, दोन भाग वेगळे, तर दुसऱ्या बाजूने पितृत्व आहे, प्रजापती, प्रजेचा प्रजापिता, आणि इथे बाजूने पितृत्व आहे व याच्यापासून जन्मलेले पुत्रत्व, या तिन्ही गुणांचा निर्देश भगवान ज्ञानेश्वरांनी एका अभंगात केला आहे. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर. पायाचा अर्थ, सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर. सकल ब्रह्मांडाचा नायक क म्हटला म्हणून सर्व सुखाचे आगर म्हटलं. सर्व सृष्टीचा उपपत्ती करता पिता म्हणून बाप म्हटलंय. बाप आहे की नाही, सर्वांचा उत्पत्ती करता म्हणून त्याला बाप म्हटलंय. व आदिमायेचा पती म्हणून रखुमा देवीवर. बाप रखमा देवीवर. म्हणजे हा विठ्ठल कोण आहे? हिरण्यगर्भ मूळ, की जो नंतर बाप झालाय, सगळ्यांचा करता बाप झालाय, सगळ्याला निर्माण केलं म्हणून बाप, आणि रखुमाईचा पती म्हणजे मायेचा पती झालाय. म्हणून दोन्हीही भाव तुकारामांनी व्यक्त केले. म्हणजे ॲक्टिवनेस प्लस स्थितिस्थापक. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर. सर्व सृष्टीचा उत्पत्ती करता पिता म्हणून बाप व आदिमायेचा पती म्हणून रखमा देवीवर. पुन्हा हिरण्यगर्भ असत आणि सत किंवा अव्यक्त व व्यक्त याच्या सीमेवर त्यांना जोडणारा बंधक हेतू असल्या कारणाने ब्रह्मदेव होय. कारण ब्रह्मदेव हा शब्द गीतेतील अव्यक्त मूर्ती या शब्दाचा जशाच्या तसा दर्शक आहे. त्यात ब्रह्म हा अव्यक्त दर्शक आहे, तर देव शब्दाचे ठाई मूर्ततेची प्रचिती येते. म्हणून येथे ब्रह्मदेवाचे निर्द्वंदातून पहिल्या द्वंदाचा साक्षात्कार होतो. ब्रह्मदेव, ब्रह्म म्हणजे अव्यक्त स्थिती प्रभूची, जी व्यक्त नाही, आणि देव म्हणजे व्यक्त स्थिती. ब्रह्मदेव म्हणजे अव्यक्त आणि व्यक्त. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. निर्गुण अव्यक्त स्थिती, सगुण मायेचा पती झाला की सगुणात आला. लक्षात घ्या. ब्रह्मदेव, देव उडाला अव्यक्त स्थिती ब्रह्म, देव शब्द आला ब्रह्म व्यक्त झालं. देव शब्दाचे ठाई मूर्ततेची प्रचिती येते म्हणून ब्रह्मदेवाचे निर्द्वंदातून पहिल्या द्वंदाचा साक्षात्कार करतो. असा हा ब्रह्मदेव हिरण्यगर्भ क किंवा प्रजापती दुसरा तिसरा कोणी नसून मागील रुचेत कामदस्ग्रे समतिधादी म्हणून ज्या आद्य कामदेवांचा निर्देश झाला आहे तोच होय. या दोन देवासाठी दोन रुचा पहा. आता ते घेत नाही. प्राण कसा झाला? हे आहे पुन्हा सृष्टीच्या निर्मितीचे जे मुळापासून पर्याय मांडले त्यात प्रथम तम होते. असे त्या तमात हे गतिमान जगताचे सळसळणारे गणगंभीर अंब जे पूर्णपणे झाकून गेले होते ते केवळ एका तपाच्या महिम्याने प्रादुर्भूती झाले असे सांगितले. हीच कथा हिरण्यगर्भ सूक्तात पुढील एका रुचेत स्पष्ट होते. हिरण्यगर्भामध्ये खरोखर जे महान प्राणी विश्वाला व्यापून गर्भ धारण करून अग्नीला म्हणजे गतिमान जगताला जन्म देते झाले, त्या पाण्यापासूनच तो देवांचा एकच एक प्राण सर्व प्रकारे जन्माला आला. प्राण कशातून जन्माला? सलिलापासून. प्राण, मुख्य प्राण आपल्याकडे जो आलाय तो सलिलापासून जन्माला. अशा त्या क देवापासून आम्ही दुसऱ्या कोणाला हवी द्यावा, तर क देवसृष्टीचे गर्भिड जन्मास घाली कामदेवाच्या सहचार्याने जो केवळ सुखोत्पादक होता ते सुक्ताचारंभी हिरण्यगर्भ म्हणून नामानिधान पावला. जाऊ द्या, आता पुढे सरकतो.
साधारण कल्पना आली तुम्हाला. पुढे असं दिलंय नरपिंड मादीपिंड. आता रेतोंदा आणि मैमान या शब्दाच्या मूक अर्थांना धरून ते कोणत्या विशिष्ट वस्तूचे दर्शक होऊ शकतात ते पाहू. जाता रेतोंदा ही रेत धारण करणारी वस्तू आकाराने लहान असून गुणाने मोठी असेल, तर मैमान ही वस्तू आकाराने मोठी पण गुणाने लहान असू शकेल. या विशिष्ट अर्थाने एका नररेत पिंडात किंवा शुक्रजंतू त्यातील अतिसूक्ष्म बीजतणू म्हणजे न्यूक्लियस ही रेतोदा होईल, तर बाहेरचा पिंड देह मैमान ठरेल. पुन्हा रेतपिंड म्हणजे स्पर्म आणि अंडपिंड घेतले तर त्यात रेतपिंडा रेतोंदा व अंडपिंड मैमान होईल. याप्रमाणे पुढे पाहिले तर गर्भयुक्त युग्म जुगट व पुढला गर्भदेह मानव व्यक्ती आणि कुटुंब आणि समाज अशी एकापुढे एक उत्तोच्च पदे घेतली तर यात लहान मोठ्या आकारमानाने रेतोंदा कोण व मैमान कोण हे ठरेल. व्यष्टी समष्टी याच्यातनं निर्माण झाले. मादी आणि म्हणजे रज आणि रेतापासनं सृष्टी कशी निर्माण झाली, जीवसृष्टी ते आलंय. हे प्रकृती आणि पुरुष. स्वतःची धारक शक्ती. हिचे एक रूप माया म्हणजे गुणशक्ती व दुसरे रूप प्रकृती म्हणजे क्रियाशक्ती. सायणाने अन्ननामेत भोग्य प्रपंच असा मीमांसकी अर्थ दिलाय व दुसऱ्या ठिकाणी परमेश्वरी शक्ती असा वेदांती अर्थ दिलाय. अन्न उत्पन्न करणारी देखील दिलाय, परमेश्वरी शक्ती देखील एका ठिकाणी अर्थ दिलाय स्वदाचा. अर्थात ही स्वदा म्हणजे दुसऱ्या रुचे सांगितलेली आणि दवयात स्वदया तदेकम या पदातील स्वदा आहे की ज्या स्वदेने ते एक निर्द्वंद आत्मतत्व वायू वाचून श्वसन करीत होते. प्रभूला जगवणारी ही स्वदा शक्ती वायू वाचून. कामशास्त्राप्रमाणे स्वदा ही खरं सांगू का नासदीय सुक्त म्हणजे कामशास्त्र. सृष्टी आरंभ कसं झालं, रज रेत हे सगळं आलंय. कामशास्त्राप्रमाणे स्वदा ही प्रकृती रूपिणी भोग्या स्त्री जाया, जी जाया पतीला पोटी घेऊन पुत्राचे ठाई पुन्हा जन्म देते. पहा, पतीला पोटात घालते आणि पुत्र म्हणून जन्म घेते घालते, म्हणून हिला म्हटलंय स्वधा. स्वदा ही प्रकृती रूपिणी भोग्या स्त्री होते. जाययास्ति जायता यदशा जायते पुन्हा जायया सद्वी जायत्वम यदशः जायते पुन्हा. अवस्थात अवधारण भागी अधोभागी तळभागी पृथ्वीतरी खाली. स्वधा अवस्था स्वधा म्हणजे स्त्री हे मैथुन कर्मात अधोभागी होते. वेदांताप्रमाणे स्वधा म्हणजे प्रकृती नामक परमेश्वरी शक्ती ही जगत सर्जनात हलके कारण मानली जाते. पुन्हा येथे स्वधा म्हणजे भोग्य प्रपंच म्हटलं आहे. खूप अर्थ दिलेत, गरज नाही इतक्या सर्व अर्थांचा. गरगर गरगर डोकं फिरेल. मेटाबॉलिक, कॅटाबॉलिक, ॲमेबॉलिक म्हणजे न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन हे देखील याच्यात आलं आहे, प्रकृतीपासून निर्माण झालेलं, म्हणून ते डिटेल घेत नाही. प्रकृती म्हणजे परमेश्वराची क्रियाशक्ती व मैमान ही माया म्हणजे गुणशक्ती. मैमान म्हणजे माया ही गुणशक्ती. आरंभी माया ही अचल व प्रकृती चल दिसते, पण पुढे त्या मायेतून करता पुरुष निर्माण होऊन प्रकृती भोग्या स्त्री सदा सर्व प्रकारे चल पॅसिव्ह राहते. पुढे दृष्टांत आहेत. या स्वधा म्हणजेच ही धारणा शक्ती जी आप तुम्हाला अनुभवाला येते. काही लोकांना धारणा मीन्स स्वधा. पूर्णपणे निर्गुण निराकार निर्विकल्प निर्विचार आहे, म्हणून निर्मनस्क निष्क्रिय आहे. तो सक्रिय होण्यास त्याचे ठाई मनाचा उदय झाला पाहिजे. या सवे तो स्वीकार होतो आणि कामना धारण करतो. तथापि तो स्वयंभू
ज्ञानमय असल्या कारणाने सहज आपले ठाई एकत्वाचा साक्षात्कार होतो व बहु होण्याची इच्छा करतो. त्यात त्याला एकच मार्ग दिसतो, तो प्रजावान होण्याचा. त्याकरता तो आता तप करण्यास प्रवृत्त होतो व त्यात तो आपल्या मूळच्या स्थितिमत्वातून गतिमत्वात येतो, म्हणजे बैठ्या स्थितीतून उठून हालचाल करू लागतो. हेच त्याचे अव्यक्तातून व्यक्तभाव पावलेले जगद्रूप होय. ह्या जगद्रूपात जे पहिले द्वंद्वस्फुट होते ते तम विरुद्ध तेज किंवा अनाकाश विरुद्ध आकोश, आता त्या आद्य काळपुरुषाच्या कालद्वंद्वात आरंभी तम आणि नंतर आकाश असा कालक्रम असतो. कारण मूळच्या एकत्वाच्या सिद्धीला तम, यापुढील अनेकत्वाला आकाश म्हणजे समतात काश तेज प्रकाश लावावा. तम म्हणजे आसी द्विंद तमो भूत प्रज्ञा तमल लक्षणम इत्यादी प्रकारे म्हणून सृष्टीच्या आरंभीची वर्णन केलेली आदी तमिस्रा होय. तमिस्रेत त्या मूळ निर्मम एकाचे ठाई जो पहिला अंकार उमटला किंवा त्याच्या पहिल्या अंकारातून जी तमिस्रा उद्भवली त्यात तो निर्मम एकाला आत्मा हे नाम प्राप्त झाले. अर्थात आत्मन हे नाम प्राप्त होण्याचे त्याचे ठाई अहम किंवा अस्मी किंवा अहमास्मी ही आपल्या मीपणाबरोबर अस्तित्वाची किंवा अस्तित्वाबरोबर मीपणाची स्फूर्ती झाली, यात काही संशय नाही. हीच कल्पना आसुरी म्हणजे कसं आहे पहा, मी 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 कुठून उत्पन्न झालं? तमातून. तम आणि सताचं मिश्रण झालं, मी हा भाव आला म्हणजे अहंकार आला. कारण हालचाल करायची तम जरूर घेतलं पाहिजे मिक्स करून. सत म्हणजे स्थिती आहे. थोडक्यात सगळं सांगत चाललो, खूप मोठं आहे. या प्रकारे पहिल्या दोन रुचातील पहिल्या प्रकरणात जे नाही नाही अशा नाही नाहीतून काहीतरी एक निश्चित आहे आणि ते अद्वितीय निर्द्वंद आहे असे सिद्ध केल्यानंतर दुसऱ्या प्रकरणातील पहिल्या रुचेत सृष्टीच्या आरंभी तम विरुद्ध ते जे द्वंद्व घेतले व त्यातील असतरूपी जगत जन्मास आले असे सांगितले. उत्क्रांतीच्या ओघात कोणती पुढील प्रजेची परजन्मास यायची म्हणजे तिच्या बलाचा संचय लागतो. त्या बलसिद्धीसाठी अगोदर तप तपावे लागते. हा सृष्टीचा भौतिक नियम आहे. तपाची सिद्धी गतीत होते व त्यापासून उष्णता व तेज उत्पन्न होऊन त्या तेजामध्ये अव्यक्तातून व्यक्त, अप्रकेतातून प्रकेतत्व व एकत्वातून नानातत्व सिद्धीत जाते. तपातून एकातून बहु होतो माणूस, एकातून अनेक होतो. त्याला बळ असावं लागतं आणि बळाकरता तप करावं लागतं आणि तप मग स्थितीतून गतीत येतं. तपाच्या सामर्थ्याने तमातून तेज उमटले, एकत्वातून नानातत्व निघाले, असतातून सद्रूप प्रगट झाले. म्हणून वेदात म्हटले आहे, देवानां पूर्वे युगे असत सदजायत. देवाच्या पूर्वयुगात असतापासून सत जन्मास आले. म्हणून म्हटलं असत आणि सताचं ब्रिज कोण आहे? काम. कारण मनामध्ये काम उत्पन्न झाला, प्रभूच्या इच्छा उत्पन्न झाली. म्हणून विकार आणि काम हे दोन भाग आहेत मनाचे, आपण पाहिले. एक ओम बहुशाम प्रजो या प्रकारचा मनाचा पहिला स्फोट झाला तेव्हा त्याबरोबर त्याच काळी या मनसीज कामदेवाचा अवतार घडून आला. असतही नव्हते सतही नव्हते तेव्हा जेव्हा त्या काळी नव्हते रे जे परमव्योमाच्या बसले पादतळी. कुठे आवरण होई कुणाला कैसे सुख कर आंबही कोठे असे ते दवा गहनची गंभीर. पहिली स्थिती. नव्हता मृत्यू असेल कैसे अमृत त्या काळी अहोरात्रीचे नव्हते दर्शक कोठे त्यावेळी. वायू विरहित आत्मबलाने श्वसन करी जे एक तया वाचुनी दुजान कोणी पलीकडे लोक. आरंभी जे तम होते त्या तमोदरी बुडले सळसळणारे जगत सर्व हे दृष्टी आड झाले. क्षुद्र तुसाने थोर आंबुये झाकून जे गेले तेही एकची तपसामध्ये उदया चली आले. प्रथमची होते रेत मनाच्या अंगाच्या ठाई तेथ प्रगटला आरंभी तो कामदेव पाही. सतासतांचा बंधक हेतू हृदयी भावोणी केला निश्चय कवीनी आपुल्या मातीने जाणुणी. कामरूप हा तिरका धागा व्यापी जगताला खाली पसरतो तरी व्यापितो वरच्या भागाला. रेतधारी जे क्षत्र असे ते महिम्या समवेत. महिमान म्हणजे पुरुषाला लावलंय,
खाली पडते स्वधा तिजवरी प्रयती ठाव घेत. खरोखरी हे कोण मैमानावर स्वधा आक्रमण करते. संगम होतो पुरुष आणि प्रकृतीचा, पार्वती आणि शंकराचा, रैत आणि शुक्रांचा, असं सगळं वर्णन केलंय. पिंड ब्रह्मांड एकच. खरोखरी हे कोण जाणुनी कोण येत सांगे. कोणापासून कशी जन्मले विविध सृष्टी ही अंगे. देव जाणते तरी ते आले मागुती जन्माला. जयापासून नटली थटली शंका मनुजाला. जयापासून दिगंतरी सृष्टी जन्म घेई. धारण करी तेज किंवा न करी न कळे कोणाही. या सृष्टीचा उच्च अधिपती जो परमय होई राई. जाणत असेल की तो नसेल सांगावे काही. आपण पाहिलं हा बाप जसं कोणता अभंग, सर्व सुखांचे आगर बाप रखमा देवी वर. बापासाहेबांनी त्याची फोड केली की सर्व सुखांचा आगर म्हणजे हा हिरण्यगर्भ परमात्मा स्वधाशक्ती घेऊन फक्त श्वसन करत होता, हिरण्यगर्भ स्थिती. त्यानंतर मी एकटा आहे असं वाटायला लागलं, काम उत्पन्न झाला, मग तो रखमाईचा पती झाला. आहे की नाही? बाप सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर, त्या देवीचा पती झाला. देवी म्हणजे हा अव्यक्त परमात्मा हिरण्यगर्भात होता, व्यक्त रखमाईचा पती झाला. व्यक्त आणि अव्यक्त हे कामनेनी बांधले. हा अव्यक्त होता, तो व्यक्तमध्ये आला आणि त्याच्यातनंही सृष्टी झाली. मग मन उत्पन्न झालं, काम उत्पन्न झाला, रज आणि रेत उत्पन्न झालं, अंड उत्पन्न झालं. ते सगळं खूप मोठा पसारा लिहिला आहे. इलेक्ट्रॉन प्रोटॉन प्रकृतीपासून उत्पन्न झाले. मायेपासनं जीव ब्रह्मसृष्टी मायेपासनं उत्पन्न झाली, ज्याला गुणमयी माया म्हटलं आहे. आणि प्रकृतीपासनं इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन लिहिले बापासाहेबांनी, हे निर्माण झाले. आणि याचा दोन्हीचा संगम झाला. एक गतिवंत, एक स्थितिवंत, एक गुणमयी म्हणजे ज्याच्यामध्ये ज्ञान आहे, मन आहे, अहंकार आहे, सगळं काही आहे. माया ही गुणमयी आहे आणि ही गतिवंत आहे, कर्मशक्ती आहे. कर्मशक्ती आणि गुणशक्ती, गुणमयी माया एकत्र आली. आपल्यामध्ये कर्मशक्ती आहे, गुणमयी माया आहे. एवढं जरी आपण पाहिलं, आता आपण इकडे वळूया आपल्या ओव्यांकडे. आता याची परी जाण चारी हे वर्ण सृजिले म्या गुण कर्म विभागे. आता कर्म व फळाचे मूळ कारण जाणून घे. ते असे की प्रकृतीमधील सत्वादी स्वाभाविक 3 गुण, त्याचे रंग, त्यापासून बनलेले 4 वर्ण, त्यानुसार उत्पन्न होणारे कर्म याचे विज्ञान ठरवून हे मीच उत्पन्न केले. मूळ स्थिती हिरण्यगर्भ होती, आपण पाहिलं. स्वधाशक्ती स्वतःच्या ताकदीनं हवेशिवाय श्वसन करीत होता. तो मूळ स्थिती, त्याला परमात्माही म्हणता येत नाही, कारण अलीकडे परमात्मा नाव येतं. फार झालं ब्रह्मापर्यंत जाता येईल. तो म्हणजे सगळं मी काल जसं सांगितलं, तर नावच नाही ना, त्याला नावच नाही, अनाम. आणि म्हणून तिच्यामधून स्वधामधून कोणती शक्ती प्रगटली? 2 शक्त्या प्रगटल्या कामना झाल्याबरोबर, माया आणि प्रकृती. प्रकृती ही गतिमय कर्ममय आहे म्हणजे, आणि माया ही गुणमयी आहे. आता गुणमय आणि प्रकृती आणि त्याच्यात आपण अजून पुढे पाहू, हळूहळू भेद, एकदम सगळं डोईजड होईल. प्रकृती आणि गुणमयी माया. तर प्रकृतीपासनं कर्म विभाग आला आणि प्राण हा वाहतो देखील आहे.
म्हणून प्रकृती आहे आणि माया आहे, प्राणामध्ये दोन्ही आलेले. आपल्यामध्ये जो प्राण आला हा गतिवंतही आहे. स्त्री म्हणजे माया हे मिक्सचर झालंय. स्वधा शक्ती दोन्ही रीतीनं नटली आणि तम आणि सत दोन्ही आपल्यामध्ये आले. तम म्हणजे हा जडदेह आहे, सत म्हणजे हा प्राण आहे, आत्मा आहे. आणि त्याला क्रियाशक्ती आलेली आहे. क्रियाशक्ती म्हणजे हा प्राण, त्याच्यात ज्ञानशक्ती आली म्हणजे माया. प्राणामध्ये नाही आहे, माया स्वतंत्र भाग आहे. माया आली म्हणजे गुणमयी आहे ना, गुण आले. कोणकोणते गुण? त्याच्यामध्ये ज्ञान आले आणि सत्व रज तम हे इकडे आलं आणि इकडे ज्ञान आलं. मायेमध्ये गुणमयी आहे. तर भगवान म्हणतात हे चारही वर्ण सृजिले म्या गुण कर्म विभागे. गुण आणि कर्म. आता गुण म्हणजे माया प्लस प्रकृती मिळून हे जन्मलं. लक्षात घ्या. आता कर्म म्हणजे प्रकृती, प्रकृती शक्ती. गुण म्हणजे माया शक्ती. यांचं दोन्हीचं मिश्रण केलं आणि त्याच्यापासून झालं. आता ते कसे झाले चारही वर्ण? सगळेजण इथे गडबडले. रंग माहीतच सगळ्यांना. रंग कोणता आहे? सत्वाचा रंग कोणता? गुलाबी, पांढरा. रजाचा रंग लाल, तमाचा रंग काळा. मूळ शक्ती ही त्रिवर्णी आहे. आजा, मेका, अजा. म्हणून म्हणलं अज आणि अजा. अज म्हणजे पुरुष, आजा म्हणजे प्रकृती. आजा मेका. आता ही प्रकृती पुन्हा खाली घसरली म्हणजे आधी आंब, आंबातून सलील, सलीलातून आप, असं करत ही पुन्हा त्रिवर्णी झाली आपानंतर. लोहित आजा मेका, लोहित शुक्ल कृष्णाम झाली. मग लोहित म्हणजे लाल रंग आला, अजून पांढरा रंग आला, काळा रंग आला. कारण तमही मिसळलं ना. कारण सत आणि असतचा संगम कामनेनी झाला. इच्छा झाल्याबरोबर तोपर्यंत ही शुद्ध होती, अंबरूपात होती. ती घसरली, खाली आली आणि त्याच्यामुळे जड चैतन्य सूक्ष्म त्रिवर्णी झाली ही शक्ती. जड चेतन. चेतन हा भाग कशातून आला असावा सांगा? करेक्ट, चैतन्य मायामधून आला आणि सूक्ष्म प्रकृतीतून आला. बरोबर आहे ना? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन सूक्ष्म. आणि जड असतमधून आला, तमातून. म्हणून एक तमोगुणी, रजोगुणी आणि वाहणारी म्हणून रजोगुणी कर्म. रज म्हणजे या गतीचा बोध होतो आणि सत्व म्हणजे स्थिरतेचा बोध होतो, सत्वगुणी. मग आता आपलं मन चंचल असेल तर रजोगुणी म्हणजे प्रकृती आली, त्याच्यात रज भाव आला, रज भाग आला, गतिवंतता आली, याचे रंग आले. आता पुढे काय झालं? सृष्टी निर्माण करताना चार झाले. माणसं मात्र चार झाले. शक्ती त्रिवर्णीय, सत्व रज तम. पण माणसांचं जे झालं हे चार वर्ण झाले. गुण 3, वर्ण 4. आणि त्याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण झाले. आता ब्राह्मणांचा रंग कोणता दिला? पांढरा, म्हणजे सत. आता क्षत्रियांचा रंग कोणता? लाल. वैश्यांचा रंग कोणता? मिश्रित, लाल आणि काळा, तम मिळून वैश्य. आणि शूद्रांचा रंग कोणता? तम, काळा. असे 4 वर्ण आले. आता 4 वर्ण कशावरून निर्माण झाले?
आता लोकांनी अर्थ हा 4 वर्ण कशातून निर्माण झाले? त्यावेळेसच्या माणसांच्या परिस्थितीतून. साध्य युगात असो, देवयुगात असो की मनुयुगात असो, या 4 प्रकारच्या रक्तरंगांची माणसं दिसली. म्हणून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मण हा जातीने केला का? नाही. ब्राह्मणांचा अर्थ असा केला, ब्रह्म जानाति ब्राह्मणा, ज्याने हिरण्य गर्भ स्थितीतला अनुभव घेतला, जो स्वदेमध्ये श्वसन करीत होता त्याचा ससंवेद्य स्थितीचा अनुभव घेतला, आणि ज्याला त्याचा साक्षात्कार झाला, साक्षात्कार नव्हे, साक्षात्कार अलीकडची स्टेज आहे, तो ब्रह्मच झाला. एकदम श्वास थांबला पाहिजे आणि जग विष्णुमय झालं पाहिजे, तर तो ब्राह्मण. ब्रह्म जानाति ब्राह्मणा. जानाति म्हणजे शब्दांनी नाही, नंतर अर्थ घसरले. ब्रह्म जानाति शब्दांनी, ज्याने ब्रह्म जाणलं तो ब्राह्मण. मग वेद पठन करणारा ब्राह्मण, अशा अर्थ केले. मूळ अर्थ तसे नाहीत. ब्रह्मसाक्षात्कारापासून पुढच्या स्टेजचा सगळा ब्राह्मण. तुम्ही ब्रह्मसाक्षात्कारी ज्या दिवशी व्हाल तुम्ही ब्राह्मण झाले. बाप्पासाहेब आम्हाला म्हणले होते, अरे तुम्ही खरे ब्राह्मण आहात. आणि बाकीचे म्हणले बामण आहेत, त्यांचा शब्द असायचा. बाकीच्यांना बामण म्हणावं आणि तुम्ही ब्राह्मण आहात. ब्रह्मसाक्षात्कार झाला की ब्राह्मणत्वाची सुरुवात झाली आणि ब्रह्मस्थिती आल्यानंतर ते ब्राह्मण. म्हणून महावीर जरी क्षत्रिय होते तरी ब्राह्मण झाले. वाल्या कोळी होता तरी तो ब्राह्मण झाला. लक्षात घ्या, जगात वंदनीय ठरले. ज्यांच्या रक्तामध्ये तम गेलं, रज गेलं, मग रक्तरंग कसे आले? ही थिअरी बाप्पासाहेबांनी आणि मोदीजी महाराजांनी दिली. पहिल्यांदा मोदीजी महाराजांनी ही थिअरी दिली. कसं ओळखावं ब्राह्मण? रक्तरंग काढा, काचेच्या स्लेटवर एक थेंब ठेवा, त्याला वाळवा. वाळल्यानंतर काळा रंग वाळल्यानंतर रक्त लाईटच्या प्रकाशात, सूर्याच्या प्रकाशात काळा रंग जितका असेल तितके तुम्ही तमोगुणी, लाल रंग जितका असेल तितके तुम्ही रजोगुणी, आणि लाल आणि याचं मिश्रण काळ्याचं असेल तितके तुम्ही वैश्य झाले. आणि पांढरा रंग, फुलगुलाबी रंग आला की त्याला म्हणतात सत्वगुणी. आणि सत्वगुण केवळ रक्तात उरेल तिथून ब्राह्मणत्वाला सुरुवात आहे. तुमच्या रक्तात काळा रंग गेलाय पण रजो रंग आहे, तुम्ही क्षत्रिय झाले. लक्षात घ्या, ही थिअरी पहिल्यांदा आपण जगाला दिली. जन्मना जायतो क्षूद्रः संस्कारात् द्विज उच्यते. जन्मना जायतो क्षूद्रः, जन्मल्याबरोबर प्रत्येक माणूस क्षुद्र असतो. कुठल्या कुळात जन्माला याला काही महत्त्व नाही. जन्मलाय ना तो क्षुद्र आहे. संस्कारात द्विज उच्यते. लोकांनी अर्थ वेगळे केले. जन्मल्याबरोबर त्या बाळाला आणि त्या बाईला दोघालाही शिवत नाहीत, काय क्षुद्र आहेत. आणि मग संस्कार करतात, मग शिवा, झाला ब्राह्मण. आपण अर्थाचे सगळे अनर्थ करून टाकले. जन्मना जायतो क्षुद्र, कारण बाईच्या रजापासनं जन्म जर झाला असेल तर रज हे मुळात लाल रंगाचं आहे. मेन्स्ट्रुएशन, तुम्हाला पाळी येते, रक्त पहा, लाल रंगाचं आहे. आणि त्या रेतापासनं झाला असेल, रजोद्भव शरीरे म्हटलं आहे. रजापासून शरीराची उत्पत्ती झाली. म्हणजे कोण झाले? क्षुद्र झाले.
संस्कारा द्विज उच्यते. मग संस्काराचा अर्थ केला मौंजी बंधन. 16 संस्कार असेल. 16 संस्कारही महत्वाचे आहेत, पण मौंजी बंधनामध्ये कुंडलिनी जागरण आहे. वयाच्या 8व्या वर्षी कुंडलिनी जागृत झालीच पाहिजे. कौमार्यो आचरेत प्राज्ञा. प्रल्हादाच्या तोंडी वाक्य आहे. कुमार वय म्हणजे वय वर्ष 8 आणि आपलं अध्यात्माचं वय म्हणजे वय वर्ष 60. आता कसा मेळ बसावा पुराणाचा आपला वेदांताचा? वय वर्ष 8 कुमार वय 8च वर्षाला म्हटलंय. कुंडलिनी जागरण झाली पाहिजे आणि त्यांनी साधना करून 24 वर्षपर्यंत त्यांनी साधना प्लस अभ्यास असा केला पाहिजे. ब्रह्मचर्य व्रत धारण करून ब्रह्माकडे जाणाऱ्या सर्व विधी नियमांचं पालन करून त्याला ब्रह्मचर्य म्हटलंय. हे असं म्हटलंय. आता हा काय झाला आणि मग संस्कार काय? मग त्याच्यातनं कुंडलिनी जागरण खाण्यापिण्यापासनं सगळ्या प्रकारापासनं गुरुकुलामध्ये अशी पद्धत होती की त्याचं रक्त रंग बदलायचे. आणि कोणता रंग द्यायचे? पांढरा आला पाहिजे रक्तामध्ये. सत्व तो ब्राह्मण झाला पाहिजे, जातीनी नव्हे. पुढे काय झालं की आम्हाला कुंडलिनी जागरण आलं नाही. काळ मानाप्रमाणे प्रवाह सगळे संपले. मग आम्ही जातीवाचक त्याला लावलं. आम्ही ब्राह्मण होतो. मग आमच्या बापासारखे नसू तरी आम्ही ब्राह्मण आहेत. आणि वेदांचा अधिकार आम्हाला. वेद म्हणजे प्राण, वेद म्हणजे ब्रह्म. अधिकार तर पात्रता आणा ना, का जातीनी पात्रता येत नाही. जातीनी पात्रता येत नाही. वृत्ती तशी बदलली पाहिजे. रोहिदास सांभार होता पण खरा ब्राह्मण होता. लौकिक अर्थाने तो चांभार आहे. मेरेचा गुरु. राजराणी मेवाडच्या सम्राज्ञीचा गुरु हा चांभार होता. पण चांभार होता का? नाही. एक राणी आली, रोहिदासांच्या पाया पडली. त्यांनी सांगितलं कुठे चालले? म्हणजे मी गंगेला स्नानाला चालले. म्हणे आपला रुपया घेऊन जा. त्या राणीने यांचा रुपया घेतला, गंगेत टाका. गंगेनं म्हणावं रहिदासांनी दिलाय. हिने सोन्याचं कंगण टाकलं, ते तसंच बुडालं. पण रोहिदासांचा ज्यावेळेस रुपया गंगेमध्ये टाकायचा आलं की तिचा हात वर आला गंगेचा. गंगेने सांगितलं रहिदासाचं मी स्वीकारलं. रहिदास कोण होते? म्हणलं ब्राह्मणत्व हे जातीने नाही. आणि म्हणून संस्कार जसे आपण संस्कारच करतो, ह्याच्यावर म्हणतो आपण संस्काराचा प्रयोग आहे. आपण आधुनिक त्याला हे दिलेली जोड दिलेली आहे. आता 16 संस्कार नाही, आपल्या पद्धतीने जावं लागणार आहे. चर्वण तर्पण अपान रक्षण सगळं सगळं याच्यात आलं. योगासन यम नियम सगळं सगळं आलं. कडसून काढायचं. आणि त्याच्यातनं हे विकार सगळे समाप्त झाले पाहिजेत. मनाचे 2 गुणधर्म कोणते? विकार आणि वासना. करेक्ट. वासना आणि विकार हे मनाचे जे 2 गुणधर्म आहेत ते समाप्त करावे लागतील आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्काराने. आता 16 संस्कार हे अपूर्ण आहेत. सध्याच्या काळाला
योग्य नाही, अपूर्ण आहेत. आता त्याला खूप जोड लावली, आपण आधुनिक जोड लावली, विज्ञानाची जोड लावली आणि फास्ट ट्रेन जायचं ना, इतका वेळ कुठे आहे आम्हाला, ही फास्ट ट्रेन आहे. म्हणून पहा, भगवान महावीर क्षत्रिय जरी होते, ज्यावेळेस सर्पदंश झाला त्यावेळेस त्यांच्या याच्यातनं दूध निघालं असं जैन धर्मामध्ये लिहिलंय. दूध निघत असतं का रक्तातून? पण दुधासारखं रक्त होतं हे त्यांना माहीतच नाही. सत्वगुणी रक्त, शुद्ध सत्वाचा तो भाग आहे रक्ताचा, फुल गुलाबी, आणि त्याच्यानंतर भगवान असेल तर फुल गुलाबी, आणि फुल गुलाबी नंतर पांडुरंग रक्तात येतो, पांढरा रंग. म्हणजे ब्राह्मण होते की क्षत्रिय होते महावीर? हे सगळे ब्राह्मण. तुम्ही देखील ब्राह्मण आहात. कुंडलिनी जागरण आहे, संस्कार चाललेले आहेत, ब्रह्मपदाला जाणारा तो ब्राह्मण, ब्रह्माकडे वाटचाल करतो तो ब्राह्मण. म्हणून बाप्पासाहेब म्हणायचे, अरे तुम्ही ब्राह्मण आहात, तुमच्या हातचं मी खाईल, घरच्यांच्या हातचं नाही खाणार. कारण किरण ज्यांचे ज्यांचे वाईट निघतील त्यांच्या हातचं खाऊच नाही, कारण ते क्षुद्र आहेत. तमोगुणी बाई ब्राह्मणाची जरी असेल, फटाफट शिव्या देते, खटाखट राग येतो. सांगा, क्षुद्र का ब्राह्मण? आणि एखादी क्षुद्राची बाई असेल पण अतिशय मधुर आहे, गोड आहे स्वभावाने, टॉन्ट मारीत नाही, काही नाही, ती कोण आहे? लक्षात घ्या, जातीनी नव्हे. पण प्रत्येक माणूस जन्माला याबरोबर क्षुद्र आहे आणि संस्कार करावे लागतात. आपण संस्काराच्या खूप पद्धती दिल्या, आता ते भाग सांगत नाही, आपण नेहमी सांगत येत आहोत, तुम्हालाही माहिती आहे. भगवान म्हणून ही फुटपट्टी लावली. जे त्या काळात ऋषीमुनी होते त्यांना ब्राह्मण म्हटलं. अरे एक अंत्यज ऋषी होता, चाबालिया अंत्यज होता, पण ऋषींच्या बैठकीत असायचा. हे अनटचॅबिलिटी नंतर आलं. हे आपण निर्माण केलेले, मानव निर्मित आहे, हे भगवान निर्मित नाही आहे. आणि एक उदाहरण असं चपकल येतं, माणूस बदलतो की नाही. रामदासांच्या काळातलं ते इथे सांगून जातो, कारण इथे अप्रोप्रिएट आहे, जे मी पसायदानमध्ये सांगत असतो. सदाशिव शास्त्री पंडित काशीहून शेकडो शिष्य घेऊन महाराष्ट्रात आले. काशीचे महान विद्वान उत्तर हिंदुस्थान जिंकून दक्षिण हिंदुस्थानामध्ये प्रवेश झाला. जाणव्यामध्ये चाकू अडकवलेला होता किंवा छुरी, आणि पण असा होता, ज्या राज्यामध्ये आपण हरूत तर आपली जीभ कापून देऊ, आणि जर पुढचा हरला तर तो प्रांत हरला असं सर्टिफिकेट त्या राजाने द्यायचं. आणि नुकतंच शिवरायांचं राज्य महाराष्ट्रात स्थापन झालं होतं. म्हणून एक काशीचे सदाशिव शास्त्री पंडित आपल्या शिष्यांसह महाराष्ट्रात उतरले, उत्तर हिंदुस्थान जिंकून. शिवबांच्या दरबारी हजर झाले. शिवबा, चला, मी उत्तर हिंदुस्थान जिंकून आलोय, महाराष्ट्र जिंकल्याचं पारपत्र पाहिजे. कोण आहे वादिवाद करणारा सांगा माझ्याशी. शिवाजींनी सांगितलं, दरबारामध्ये गागाभट्ट पंडित आहेत, त्यांच्याशी वादिवाद करा. ठीक आहे म्हणले, उद्या करतो. गागाभट्टाची तर गच्छंतीच झाली, त्याला रात्री झोप येईन. तो गेला सदाशिव शास्त्रीकडे, म्हणला, एका झटक्यात हारूत, एवढा मोठा प्रचंड पंडित, आपण तर काही नाही, आपण तर भट आहेत, पंडित नाहीत, काय करावं? मग म्हणाले, अरे आम्हाला काय, मी तर लिहून देतो म्हणले तुम्हाला, मला काय हरवता? शिवाजी राजे यांचे जे गुरु आहेत रामदास स्वामी, त्यांना हरवा, म्हणजे महाराष्ट्र हरल्याचं तुम्हाला चीज होईल.
असं आहे का म्हणले. तुम्ही कोण म्हणले. मी तर गागा भट्ट आहे, दरबारातला पुजारी, पूजा करणारा. मला काय हरवता. त्यालाही इन्सल्टिंग वाटलं. सदाशिव शास्त्री रात्रीच आले. शोभा, कोणाशी आम्हाला वादविवाद करायला सांगितलंय. राजगुरू पाहिजेत रामदास स्वामी, त्यांच्याशी मला वादविवाद करायचा आहे. म्हणाले महाराज ती इथे नाहीत एक, आणि ते कोणाशी वादविवाद करत नाही. हारला म्हणून पारपत्र द्या म्हणले. मी फडतूस पंडिताशी वादविवाद करत नसतो. कारण त्याला वाटलं मी जर हारलो गागा भट्टाला ते एका झटक्यात काढून टाकील, आपलं पोट पाण्याचं सगळंच जायचं. तर नाही म्हणाले, पारपत्र लिहून द्या. चला म्हणले. मग महाराज जिथे तिथे सगळेजण इकडे ह्या रोखाने साताऱ्याला आले. रामदास स्वामींचा तो सज्जनगड, तिथे पाहिलं महाराज नव्हते. आमकाईच्या डोंगरावर होते. आमकाईच्या डोंगरात हा सगळा लवाजमा गेला. एका शिळेवर ते रामदास स्वामी बसलेले होते आणि कल्याण आणि उद्धव हे दोन आजूबाजूला शिष्य उभे होते. शुभा आल्यानंतर लवाजमा पाहिल्यानंतर शुभानी साष्टांग दंडवत घातलं रामदासांना. म्हणाले, रामदास स्वामी म्हणाले, शुभा कोणीकडे आला, राज्यकारभार कसा चाललाय, तुला काय अडचण आली. त्यांनी सांगितलं, महाराज मी दर्शनासाठी आलो आहे, पण दुसरेही एक फार मोठं बाळ दर्शनासाठी आलं आहे. हे सदाशिव शास्त्री पंडित हे काशीचे आहेत, हेही आपल्या दर्शनासाठी आले. वादविवादासाठी सांगितलं नाही बरं का, मोठ्यांना जरा युक्तीने बोलावं लागतं. तर सदाशिव शास्त्री खवळून म्हणाले, कोणी कोणाचं दर्शन घ्यायचं नंतर ठरेल, आधी माझ्याशी वादविवाद करा. माझा पण असा आहे, या जाणव्यामध्ये मी छुरिका ठेवलेली आहे, चाकू ठेवलेला आहे. मी जर हारलो तर जीभ कापून देईल माझी. तुम्ही हारलात तर महाराष्ट्र हारल्याचं पारपत्र द्यावं लागेल. रामदास स्वामी म्हणाले, अरे मी गवत्या गोमाजी आहे, मला काही येत नाही, मी कधी वादविवाद केला नाही, मी वेद पाहिले नाहीत, तुला कोणी सांगितलं आहे भानगडी. म्हणजे लिहून द्या मग पारपत्र. शिवाजी लिहून द्या पारपत्र. मग मात्र रामदासांना झटका आलेला आहे. सिद्ध संतांना एखाद्या वेळेस येतो, आपल्याला केव्हाही येतो. कोणाशी आबूक ठोकून वादविवादाला तयार. तसं त्यांचं कधीच होत नसतं. ज्यावेळेस महाराष्ट्राची शान पणाला लागली, राजधर्माची शान पणाला लागली, त्यावेळेस नॅचरली प्रभूंनी त्यांना बुद्धी दिलेली आहे. आणि रामदास स्वामी म्हणाले, इकडे तिकडे पाहिलं तर तिकडून एक मोळी विक्या जात होता. तो मोळी विक्या जातीचा अंत्यज होता, शेड्यूल कास्ट होता. तो जात असताना बोलवा म्हणले त्या मोळी विक्याला. सैनिक गेले, पकडून आणलं त्याला. तो थरथर कापायला लागला, आपण काय गुन्हा केला. तो म्हणे, कोण आहे तू. रामदास स्वामींनी विचारलं. महाराज त्या काळातली टर्म्स महार होती, मी अंत्यज आहे, महार आहे, अशी त्यांनी सांगितलं. कल्याणच्या अंगावर कुबडी फेकली रामदासांनी स्वतःची, आणि कुबडी फेकल्यानंतर म्हणाले, कल्याण एक रेग ओढ. त्याच्या पुढे जमिनीवर एक रेग ओढली, त्या रेगेच्या आत ये.